हॅलो फ्रेंड्स, मी ईश्वरी जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्ही स्टार्टिंगलाच मम्मीला बघताय कारण आमच्या घरात आज चालू आहे नेहमीप्रमाणे साफसफाई। तुम्हाला माहितीच आहे माझ्या मम्मीला साफसफाईची किती आवड आहे, त्याच्यामुळे तिला जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा ती साफसफाई करतच असते आणि स्पेशली मला सुट्टी असेल तो दिवस तर साफसफाईचा असतो। तिचं भिंती पुसून होईपर्यंत म्हणजेच त्या टाइल्स पुसून होईपर्यंत मी म्हटलं मी भांडी घासून घ्यावी, कारण एकीने जर एक काम केलं ना तर दुसरीने दुसरं केलं पाहिजे असं मला वाटतं। दोघींनी जर एकाच कामात म्हणजे मग्न राहिलं ना तर बाकीची कामं होतच नाहीत। त्याच्यामुळे मग मी पहिले भांडी घासायला लागले आणि त्यातल्या त्यात भांडी घासणं हे माझं अत्यंत फेवरेट काम आहे। काही म्हणजे कोणाला काही विचारायची गरज नाही पडत, काही नाही। पाहुण्यांच्या घरी गेलो तरी सुद्धा भांडी घासणे हा सगळ्यात सोपा उपाय असतो आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यात सोपं काम। त्याच्यासाठी असं म्हणजे कोणाला काही म्हणावं नाही लागत आणि मेन थिंग मला लहानपणापासूनच कामाची सवय आहे, त्याच्यामुळे असं काही हे जमतं की नाही ते जमतं की नाही याचा तर कधी काही प्रश्नच आला नाही। जवळजवळ मी 7वी 8वीला असल्यापासूनच बऱ्यापैकी सर्व काम करते, इव्हन त्याच्याही आधी पण 7वी 8वी एक मी नॉर्मली सांगितलं, नाहीतर मग त्याच्या आधीपासूनच मला कामाची थोडीफार सवय आहेच। माझी भांडी घासून होईपर्यंत माझ्या मम्मीने भिंती तर पुसून झाल्याच होत्या, त्याच्यानंतर तिने लादी पुसली आणि लादी पुसली तर मला मध्ये 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 करायची सवय असतेच। मेन म्हणजे मी काम करताना मला कोणी मध्ये आलेलं आवडत नाही, पण दुसरं काम करताना मी मध्ये मध्ये करतच असते आणि त्यातल्या त्यात ना हा व्हिडिओ जरा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जरा बघायला असं वाटत असेल की ती खूप फास्ट पुसते, पण असं नाहीये ऍक्च्युअल मध्ये। आणि एवढा ढिगभर पसारा तुम्ही बघताय ह्या बेडवर, बापरे इतकी कपडे काढली होती ना। मेन म्हणजे आम्ही सगळी कपाटातली कपडे काढली होती, सगळी असं नाही पण बऱ्यापैकी काढून ठेवलेली होती आणि मम्मी मला बोललेली की तू त्यांच्या घड्या घाल। आता कपड्यांच्या घड्या घालणं याचा सगळ्यात जास्त कंटाळा येतो मला। बघा, कपडे धुवायला आवडतात पण वाळत घालायला आवडत नाही आणि त्याच्यानंतर त्यांच्या घड्या घालायला तर बिलकुल आवडत नाही। असं वाटतं ह्या कामासाठी ना एखादी बाई असायला पाहिजे घरामध्ये। पण असो, भांडी घासायला आवडतात पण भांडी लावायला आवडत नाहीत। लादी पुसायला आवडते पण त्याच्या आधीचा जो पसारा असतो तो आवरायला आवडत नाही, म्हणजे आवरायला आवडत नाही। मी बऱ्याच चुका करते मला असं वाटतंय आणि माझ्या मम्मीचं कपाट ना इतकं नीटनेटकं आणि खूप भारी लावलेलं असतो। माझं जर कपाट उघडलं ना कोणी तर डिरेक्टली पसारा असा खाली गळेल की काय असंच मला वाटतं, पण काय आता झालीये मला सवय आणि माझी मम्मी तर मला सारखी ओरडत असते तुझ्या कपाटात हेच आहे तेच आहे, पण जाऊ द्या आता काय बोलणार ना। आणि त्याच्यात माझ्या मम्मीची ही एक घाण सवय आहे की बाबा जिथे बघावं तिथे ना ह्या पिशव्या ठेवलेल्या असतात। मला मान्य आहे तिने घरात बऱ्यापैकी सर्व सामान घेतलेलं आहे, आडीनिडीला गरज पडते सामानांची, पण सगळीकडे पिशव्या ठेवणं इज नॉट मॅन्डेटरी ना। आणि त्यातल्या त्यात ना आम्ही बनवणार आहोत पापड, तर ती आहे रेड कलरची जी बॅग आहे ती पापडाची आहे। बापरे ते पीठ तर इतकं जड होतं ना, पण असो मी पापडाचा पण ब्लॉग कदाचित टाकू शकते, मला असं कन्फर्म नाहीये पण मी टाकू शकते। सो तुम्ही ते सुद्धा बघा पापड बनवून झाल्यानंतर। आणि अशा प्रकारे माझा बेड एकदम मस्तपैकी नीटनेटका क्लीन झालेला आहे। मेन थिंग बेडवर झोपायला कोणाला आवडतं मला सांगा, मला तर बिलकुल झोप येत नाही, मला लिटरली खाली झोपायची सवय आहे। खूप लोक असं बोलतील पण ठीक आहे, एखाद्याची सवय असते। शांतपणे मग पाणी पिऊन, कारण खूप घाम आला होता, एकतर आजकाल ना गरमीने घाम खूप येतोय, दम लागला होता मला लिटरली, पण जाऊ द्या असो माझं काम बऱ्यापैकी झालेलं होतं। नंतर मी म्हटलं की ही जी किचनवरची काही भांडी आहेत, नंतर आम्ही जरा जेवलो आणि ती जी घासलेली भांडी होती ना ती मी पहिले खाली आणून ठेवली आणि किचनचं मेन म्हणजे किचनवरचं सगळं सामान खाली आणून ठेवलं। नंतर म्हटलं की किचन कट्टा चांगला साफ करून घ्यावा आणि त्याच्यातल्या ह्या बॉटल अशा काही मध्ये आल्या ना मला बिलकुल आवडत नाही। मी ना कितीतरी लोकांना म्हणजे असं गॅस पुसतात वगैरे, पण मला गॅस पुसण्यापेक्षा ना गॅस घासलेला जास्त आवडतो। एकतर घासल्यानंतर मेन म्हणजे तो इतका चकचकीत आणि क्लीन वाटतो ना की त्याच्या इतकं क्लीन काही वाटतच नाही, पण पुसल्यानंतर असं वाटतं की बाबा त्या फडक्याचं काही ना काहीतरी राहतच असेल। आफ्टर ऑल मी शेवटी सगळ्यात फडक्याने पुसून घेतलंच, पण ते शेवटी आधी तर चांगलं असं पाण्याने स्वच्छपैकी धुवून घेतलं आणि त्याच्यातल्या त्यात आज होता साफसफाईचा दिवस आणि साफसफाई म्हटल्यावर माझ्या मम्मीने कधी शांत बसून दिला आहे का, असं तर नाहीच। मम्मी तर मला सारखी बोलते हे नीट घासत जा ते नीट घासत जा, सासरे गेल्यावर कसं होईल, लोक नावं ठेवतील, हे करतील ते करतील, अशा नादाने मेन म्हणजे तिच्या ह्या बोलण्यामुळेच मला सगळं येतंय। बऱ्यापैकी जे काही काम येतं ते मला माझ्या मम्मीमुळेच येतंय। आय नो
की ती थोडीशी चिडते, थोडीशी रागवते, पण ते माझ्या भल्यासाठीच असतं. कधीच म्हणजे मला असं कोणी म्हणालेलं नाही की तुला हे काम येत नाही. बऱ्यापैकी तर मला कोणी बोलू नये याच्यासाठीच मी काम करते. मला ना अजिबात म्हणजे जसं जसं मोठं होईल ना तसं तसं बोलणं ऐकूनच घेऊ वाटत नाही आजकाल कोणाचं, काय माहित का. पण कधी याची म्हणजे ही सवय चांगली पण आहे आणि कधी कधी ही सवय चांगली पण नाहीये. जितकी कामं शांत बसून होतात ना तितकी कामं कशानेच होत नाही असं मला वाटतं. सो बऱ्यापैकी माझा किचन सर्व साफ करून झालेला होता. खाली जे सगळं सामान ठेवलं होतं मी मघाशी ते सर्व सामान आता मी वरती उचलून ठेवते. ती भांड्याची पाटी तर इतकी जड होती ना, यू कांट इवन इमॅजिन. आणि त्याच्यानंतर माझ्या मम्मीने इलेक्ट्रिक जी शेगडी असते, आता याला इलेक्ट्रिक शेगडीच असं म्हणतात, तर ती काढली होती. बरं, ती लवकर ठेवून पण देत नव्हती. शेवटी मी ती पुसली आणि ठेवून द्यायला सुरुवात केली. कारण एक दिवस जर काही पडलं ना खाली तर ते डॅमश्युअर माझ्याच हातून फुटणार आहे. काहीही होऊ द्या, पण पडण्या झडण्याच्या गोष्टी माझ्या हातूनच होतात आमच्या घरात. कारण माझ्याशिवाय कोणी काही सामानाला हातच लावत नाही. माझा भाऊ, त्याचा तर लांबपर्यंत काही संबंध येत नाही. कामाचा आणि त्याचा तर संबंधच येत नाही. आणि जेव्हापासून जॉबला लागला तेव्हापासून तर नाहीच नाही. एवढं सर्व काम झाल्यानंतर ना बऱ्यापैकी उशीर झाला होता. मग मी म्हटलं की पहिले देवपूजा करून घ्यावी. आणि मध्येच मी मागे बघते का तर कॅमेरा नीट चालू आहे की नाही. नाहीतर एवढं सगळं करायचं आणि कॅमेरा नीट चालणारच नाही, मग व्हिडिओ कसा बनेल. एकतर व्हिडिओ नक्की काय काय घ्यावेत ना याचे सर्वात जास्त मोठे प्रश्न पडलेले असतात मला. आय नो, देवपूजा करताना ह्या सर्वाचा विचार नसला पाहिजे मनात, पण काय करावं आता, काम आहे ना. आणि देव तर नेहमी म्हणतो तुम्ही तुमच्या कामावर पहिले फोकस करा, बाकी काहीही नाही केलं तरी चालेल, पण काम हे माणसाने ते नियमाने केलंच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात देवपूजा माणसाने काहीही, म्हणजे मला असं म्हणायचंय की देवपूजा हा एक आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे, किंवा आपलं हे डेली रुटीनच आहे असं म्हटलं पाहिजे. देव जर आपल्याला विसरत नाही तर आपण देवाला कशाला विसरलं पाहिजे. एखादा दिवस जर देव आपल्याला विसरलं ना तर त्याचं विसरणं आपल्याला खूप महागात पडेल. हे मला 100% माहिती आहे. म्हणजे मी ज्योतिष शिकली असल्यामुळे असं काही नाही, मला आवड देवपूजेची लहानपणापासूनच होती. सो देवपूजा करून झालेली होती आणि त्याच्यानंतर शेवटचं उरलेलं काम म्हणजे हे जे ज्या ट्रॉलीज वगैरे आहेत त्या सर्व स्वच्छपणे पुसून घेणे. माझ्या मम्मीने मला सांगितलेलं मी खूप काम केलेलं आहे, तू काहीच काम केलेलं नाहीये. असं तिला नेहमीच वाटतं की मी काही काम करतच नाही, पण नाही, ऍक्च्युली तिने खूप काम केलं होतं. तिने याच्या आधी फॅन वगैरे सर्व पुसून घेतले होते. आणि मी माझ्या लाईव्ह मध्ये वगैरे गुंग झालेली होती. ती मला सारखी बोलते तू सारखी फोन घेऊन वगैरे बसलेली असते. आणि मेन म्हणजे आज आमच्या बिल्डिंगच्या खाली काही ना काहीतरी फंक्शन, म्हणजे काही ना काहीतरी असं नाही, एका शॉपचं उद्घाटन होतं, तर तिकडे गाणी वगैरे लागलेली. गाणी म्हणजे मला तर कुठूनही गाणी ऐकली ना तर अंगात असं उरतं, मी मध्येच नाचायला सुरुवात करते. काय होतं काय माहिती, पण ठीक आहे ना, आता एखाद्याची आवड असते. अशा प्रकारे माझा आजचा व्लॉग संपला आहे.